स्वामी समर्थ कथेचा संक्षिप्त परिचय. स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि आदरणीय संत होते. त्यांचा जन्म 1835 मध्ये आश्विन शुद्ध नवमी रोजी दत्तगुरूंच्या अवताराच्या रूपात झाला. स्वामी समर्थांचा आदर्श तत्वज्ञान आणि कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. स्वामी समर्थ हे दत्तगुरूंच्या अवतारवन म्हणून ओळखले जातात. त्यांचा संदेश होता, ज्याचं जीवन ईश्वराच्या भक्तीत समर्पित आहे त्याला सर्व काही मिळवता येते. दक्ष स्वामी समर्थ कथेतील काही प्रमुख घटना. 1. स्वामींचा अवतार. स्वामी समर्थांचा जन्म उमरठा, कराड येथे झाला असे मानले जाते. त्यांच्या कुटुंबात श्रीमंती असली तरी ते अत्यंत साधे आणि तपस्वी होते. स्वामींच्या जन्मानंतर त्यांची मातेसुद्धा एक अद्भुत घटना घडली. स्वामींच्या जन्मावेळी एक दिव्य ज्योती त्यांच्या घरात दिसली, ज्याने त्यांच्या कुटुंबियांचे जीवन बदलून टाकले. टू स्वामींच्या दिव्य शक्तीचे दर्शन. स्वामी समर्थांचे चरित्र दिव्य शक्ती, व्रत, तप आणि भक्तिरस यांचे आदर्श रूप होते. त्यांच्या प्रत्येक वचन, कृत्य आणि उपदेश भक्तांच्या जीवनाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा एक साधन बनला. स्वामी समर्थांची सर्वात महत्त्वाची शिकवण होती, जो भगवानाची शरण घेतो त्याला सर्व काही मिळवता येते. व तुम्ही माझ्या चरणांवर विश्वास ठेवून माझ्याकडे येत आहात, मी तुमचं सर्व दुःख हरवून तुम्हाला सुखी करू. अरलार 3. स्वामी समर्थ आणि श्रीकृष्ण. स्वामी समर्थ हे दत्तगुरूंच्या अवतार रूपात जगले. अनेक भक्तांना स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यावर असं वाटलं की ते दत्तगुरूंच्या पंढरपूरच्या स्वरूपाशी संबंधित आहेत. स्वामींच्या कृपेने अनेक भक्तांचा जीवनमान उंचावला. चार. शरणागत वत्सलतेचे उदाहरण. स्वामी समर्थांनी शरणागत वत्सलतेचं अद्भुत उदाहरण दिलं. एकदा एक गरीब आणि दुखी शेतकरी स्वामींच्या दरबारात आला आणि त्याने स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना मदतीची याचना केली. स्वामी समर्थांनी त्या शेतकऱ्याला काही विचारलं आणि त्याच्या मनातील सर्व अडचणी दूर केल्या. त्याने खूप पैसा आणि संपत्ती मिळवली, परंतु त्याच्याशी एकाच गोष्टीसारखी एक गोष्ट शिकवली, धनाची महत्त्वता नाही, भक्तीचं महत्त्व आहे. अरलासिडनस 5. स्वामी समर्थ आणि व्रत, तप. स्वामी समर्थ नेहमीच साध्या जीवन जगण्याचे उपदेश देत. त्यांचे जीवन तपस्वी, संयमित आणि भक्तिपूर्ण होते. ते ज्ञानाच्या मार्गावर विश्वास ठेवत आणि त्या मार्गाने भक्तांना मदत करत. स्वामी समर्थ म्हणायचे, आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो त्यावर विश्वास ठेवा आणि ती साधना करा. रडलरच्या स्वामींचे अनंत मिरेकल्स. स्वामी समर्थांनी अनेक चमत्कारिक कार्य केले. कधी त्यांनी गरिबांना धन दिले, तर कधी त्यांच्या भक्तांचे रोग दूर केले. असे अनेक चमत्कारिक किस्से त्यांच्या जीवनातील आहेत. स्वामी समर्थांची शिकवण. स्वामी समर्थांनी जीवनात पाप, पुण्य, सत्य आणि प्रेमाच्या महत्त्वावर जोर दिला. ते प्रत्येक व्यक्तीला सद्गुणांचा पाठ देत आणि भक्तिमार्गाने जीवनात स्थिरता आणण्याचा मार्ग दाखवत. त्यांचे तत्वज्ञान खूप साधं होतं. तुम्ही विश्वास ठेवा आणि शरण गेलात, मी तुमच्या सोबत आहे. स्वामी समर्थांच्या महात्म्याची गाथा. स्वामींच्या शिकवणींचा आणि कार्याचा प्रभाव आजही महाराष्ट्रात आणि बाहेर देखील आहे. त्यांचे अनुयायी त्यांच्या कथेची गाथा सांगत आहेत आणि त्यांच्या कृपेने अनेक जीवन बदलले आहेत. त्यांच्या जीवनातील सत्य, प्रेम आणि भक्तीचा मार्ग आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो. स्वामी समर्थांच्या कथेतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा विश्वास आहे की सर्व विश्व एक आहे आणि सगळ्यांना शरणागती, प्रेम आणि आस्था यांचा मार्ग अनुसरण करायला हवा. निष्कर्ष. स्वामी समर्थांची कथा त्यांच्या भक्तांसाठी एक आदर्श आहे. ते एक सच्चे संत होते, ज्यांनी प्रेम, भक्ती आणि सत्याच्या मार्गाने जीवन जगण्याचे महत्त्व शिकवले. स्वामी समर्थांच्या कथेतील शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे. स्वामी समर्थस यांच्या जीवनाचे दर्शन आणि त्यांची शिकवण प्रत्येक भक्ताच्या हृदयात जागृत राहील.